नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सोमवारी आहे दर्श पिठोरी अमावस्या. तर बघा, पहाटे 5:21 सुरू होत आहे तर समाप्ती मंगळवारी सकाळी 7:24 होत आहे. तर या दिवशी आपल्याला काय उपाय करायचे आहेत. अमावस्या या स्थितीला आपण जे काही उपाय करतो, उपासना करतो, सेवा करतो, ह्याचं फळ आपल्याला रोजच्यापेक्षा जास्तच मिळत राहतं. त्याच्यामुळे बघा, आपल्याला या दिवशी आपल्याला काय सेवा करायच्या आहेत, काय उपाय करायचे आहेत हे आपण जाणून घेऊया. बघा, अमावस्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील जड वस्तू आहेत ते आपल्याला हलवायच्या आहेत. म्हणजे तुमचा सोफा असेल, कपाट असेल, बेड असेल, ते साईडला घेऊन त्याच्या खाली जे काही जाळे जळमटे झाले असतील, केर असेल, धूळ माती घेरुसा असतो, तो सगळा तुम्हाला झाडून ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे. गोमूत्र, हळद आणि खडेमीठ घालून तुम्हाला सर्व फरशी तुमच्या घराची पुसायची आहे. त्याचबरोबर तुमच्या घरातील भिंतीला झालेले जाळे जळमाटे, तसेच पत्र्याला, स्लॅबला, फोटोंच्या पाठीमागे जे झालेले असतात ते तुम्हाला स्वच्छ करायचं आहे. असे केल्याने माता लक्ष्मीचे तुमच्या घरात आगमन होणार. त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी सोमवारी अमावस्या असल्याने पवित्र नदीमध्ये जर तुम्हाला जमलं तर तुम्ही स्नान करू शकता. नाहीतर गंगाजल तुमच्या रोजच्या पाण्यामध्ये घालून सुद्धा तुम्ही स्नान करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला नदीमध्ये, कॅनलमध्ये किंवा जिथे पाण्याचा साठा असतो आणि तिथे मच्छी असतात, तिथे माशांना कणिक जे असते ना, त्या कणकीच्या छोट्या छोट्या गोळ्या करून तुम्हाला त्या माशांना खाऊ घालायचं आहे. हे केल्याने तुमचा पितृदोष आहे तो कमी होण्यास तुम्हाला मदत होणार आहे. बघा, अमावस्येला कोणासोबत भांडण वगैरे करायचं नाही. म्हणजे कुणासोबत भांडण, वाद विवाद असं कुणाच्या तोंडाला लागायचं नाही. असं केल्याने आपला दिवस पूर्ण खराब होऊन जातो. त्याचबरोबर तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस तुळशी मातेला एक तुपाचा दिवा लावायचा आहे. तसेच केळीचं झाड असेल तुमच्या शेजारी किंवा तुमच्या शेतात, तर तुम्हाला केळीच्या झाडाला तुपाचा दिवा लावून यायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे. बघा, असं म्हणतात केळीच्या झाडात विष्णूंचा वास असतो. तर तुम्ही असा दिवा लावला अमावस्येच्या दिवशी तर तुमचा बराचसा पितृदोष जो आहे तो कमी होणार आहे. अमावस्येला कोणाचंही परान्न खायचं नाही. म्हणजे आपल्या घरात जे शिजवलेलं आहे आपण तेच खायचं आहे. या दिवशी कोणाचंही परान्न खायचं नाही. जर तुम्ही असं केलं, परान्न खाल्लं, तर तुमचं जे पुण्य आहे त्या माणसाला जातं. त्याच्यामुळे तुम्हाला परान्न या दिवशी कोणाचंही खायचं नाही. तसेच तुम्ही तुमच्या घराचा, तुमच्या गाडीचा, तुमच्या ऑफिसचा, दुकानाचा तुम्ही उतारा सुद्धा करू शकतो. आता बघा, आपण वाहनांचा उतारा कसा करतो, नारळ घ्यायचा आणि गाडी चालू ठेवायची. गाडीचा उतारा करायचा नाही, चालू गाडीचा आपल्याला उतारा करायचा आहे. उतारा करताना नारळ आपल्याला ओवळायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं तुम्हाला 7 वेळा किंवा 11 वेळा असं म्हणत तो नारळ फिरवायचा आहे. नंतर तो नारळ फोडायचा आणि फेकून द्यायचा आहे. तो कोणालाही खायला द्यायचा नाही. त्यानंतर तुम्हाला स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत. असा जर तुम्ही गाड्यांचा तुमच्या उतारा केला तर बघा, जे छोटे मोठे होणारे अपघात आहेत ना, ते अपघात होत नाहीत. त्याच्यामुळे प्रत्येकाने प्रत्येक अमावस्येला नारळ उतारा घरच्या घरी करायचा आहे. तसेच पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि आपल्या घरात देवघरात बसून तुम्हाला 7 वेळा किंवा 11 वेळा कालभैरव अष्टक म्हणायचं आहे. नंतर ती हातात घेऊन आपण जो कालभैरव अष्टक म्हणणार आहोत ती मोहरी तुम्हाला तुमच्या घरभर पसरायची आहे. म्हणजे प्रत्येक कोपऱ्यात थोडी थोडी चिमूट टाकायची आहे. दुसऱ्या दिवशी मग ती तुम्ही भरून टाकली तरी सुद्धा चालेल. असे केल्याने तुमच्या घराला लागलेली नजर किंवा अशी काय पण म्हणतो वाईट शक्ती असेल, घरात सततचे आजारपण, छोटे मोठे वादविवाद होतात तर ते कमी होईल. त्याच्यामुळे हा उपाय सोमवारी नक्की करून बघा सगळ्यांनी. तसेच तुमचं ऑफिस व्यवस्थित चालत नसेल, तुमचा धंदा दुकान चालत नसेल तर तुम्ही हा सेम उपाय तिथे सुद्धा करू शकता. 7 मोहरी, दोन्ही हातात थोडी थोडी मोहरी घ्यायची आहे आणि 7 वेळा किंवा 11 वेळा तुम्हाला ती ओवळून घ्यायची आहे दुकानावर. म्हणजे आता बघा, तुमचं दुकान आहे तर तुम्ही दुकानाच्या बाहेरच्या साईडला उभा राहायचं आहे आणि आपलं तोंड आत होईल या दिशेने उभा राहून तुम्हाला ती मोहरी अशी ओवळून घ्यायची आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे आणि ती मोहरी तुम्हाला टाकून द्यायची आहे. हे उपाय जर तुम्ही केले तर तुमचा धंदा व्यवस्थित चालणार आहे. तसेच गाडीचा उतारा सुद्धा तुम्ही करू शकता. याने तुमचे छोटे मोठे अपघात जे आहेत ते टळणार आहेत. अमावस्या ही स्थिती अशी आहे की या दिवशी तुम्ही केलेली सेवा, उपाय कधीच वाया जात नाहीत. म्हणजे त्याचं फळ तुम्हाला 100% मिळतं. त्यामुळे तुम्हाला या दिवशी
होता होईल की आपल्या महाराजांची सेवा करायची आहे. बघा आपण म्हणतो वाईट शक्ती, नजर दोष किंवा आपण म्हणतो आपल्या घराला नजर लागली, ही जी वाईट शक्ती आहे ती आपल्या घरापर्यंत पोहोचतच नाही. आणि तुम्हाला जितकं जमेल तितकं अमावस्येच्या दिवशी तुम्ही तुमचं घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे घरातील जळमटे काढा, पूर्ण फरशी तुमची गोमूत्र, हळद, खडे मीठ घालून तुम्ही पुसून घ्या. बघा इतकं फ्रेश वाटतं घरात, एक पॉझिटिव्ह वाटतं आपल्या घरात. त्याच्यामुळे तुम्ही ना अमावस्याला होता होईल एवढं घर तुमचं स्वच्छ ठेवा, महाराजांची सेवा करा. बघा वाईट शक्ती, नजर दोषपासून आपण हातभर लांबच राहणार आहोत. त्याच्यामुळे हे छोटे छोटे उपाय तुम्ही अमावस्येला नक्की करा आणि त्याचा अनुभव घ्या. तर केलेली सेवा श्री स्वामी चरणार्पण मस्तु. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.